तर स्वागत आहे. मला तर वाटते ह्याच्यातले बरेच जण शॉर्ट्समधून बघून आले असतील. तर आता आपण या 5 ट्रिक्स शिकायची सुरुवात करूया. तर बघा, पहिली ट्रिक ती म्हणजे आपल्या सरळ व्याजावर चालणारी मेथड आहे. ती चक्रवाढ व्याजावर असणारं एक मेथड आहे. पण ती ट्रिक्स ती आपण जो फॉर्म्युला वापरतो रेग्युलरमध्ये, तोच फॉर्म्युला वापरून उत्तर काढणे या ट्रिकचं म्हणणं आहे. तर बघा, पी किती आहे? 1000 रुपये. मुद्दल 1000 रुपये गुणिले इथं काय येईल? 1 + 10/100 यांचा रेट असणारे 2 आणि वरती नंबर ऑफ इयर्स म्हणजे 2 येतं आपल्याकडं. आता 1000चा 1000च जाईल. आता ह्याचा छेद पण 1 असणार आहे. 1चा 100 करण्यासाठी याला 100ने गुणावं लागणार, तसेच याला पण 100ने. मग काय होईल? 100/100. मग 100 आणि 100ची प्लस केली तरी 100च येणार आहे, आणि 100 आणि 10ची प्लस केली तर 110 येणार आहे. ह्याचा गुणाकार कोणासोबत? 1000 सोबत. म्हणजे बघा, इथं आपलं काय निघून आलं की 1000 गुणिले 110/100 असे याचा वर्ग. आता वर्ग लिहिण्यापेक्षा आपण याला 2 वेळेस लिहिले तर चांगले सोपे जाईल. म्हणजे ह्या 2 झिरोनी इथालचा 1 झिरो गेला, इथालचा 1 झिरो गेला, ह्या 2 झिरोनी इथालचे 2 गेले. म्हणजे काय राहिलं? 11 गुणिले 11 121, आणि 10चा 1 झिरो म्हणजे 1210 आपली आली रास. ह्याच्यातून हे मुद्दल 1000 रुपये वजा केल्यावर आपले चक्रवाढ व्याज येईन. ते म्हणजे आपण ह्याच्यातून 1000 वजा करू. जर आपलं चक्रवाढ व्याज आलं आपलं 210. तर बघा पुढची ट्रिक आहे सेकंड मेथड. ती म्हणजे अशी ट्रिक आहे की जी 1000 आहे ती मुद्दल जागेवर लिहायची, आणि जो दर आहे त्यात 100 प्लस करायचा, छेद 100 लिहायचा, आणि असे 2 वेळा लिहायचे. कारण जो कालावधी आहे तितक्या वेळा ते लिहायचं. तर ह्या झिरोनी हा झिरो गेला, ह्या झिरो गेला, ह्या झिरोनी हे 2 झिरो गेले. आता यांचा गुणाकार याने 121, आणि 10ने जर गुणलं तर येईल 1210. 1210 परत वजा परत 1000 करायचे म्हणजे आपलं उत्तर येईल 210. ते असणारे चक्रवाढ व्याज. चला बघूया पुढची ट्रिक. पुढच्या ट्रिक्समध्ये आपण जे शॉर्ट्स याच्यात पाहिली ती ट्रिक्स, पहिलं वर्ष व दुसरं वर्ष. बघा, 2 वर्षाचा कालावधी आहे. मग काय लिहायचं? 1000 मुद्दल आहे. मग 1000चे 10% काढायचे, ते येतील 100. 1000चे 10% काढू, ते येतील 100. काढून बघा, म्हणजे काय 10चा 1 झिरो कट करायचा हा, आणि 1000चा 1 झिरो कट करायचा, उरलं तेवढं. आता परत त्या 100चे 10% काढायचे म्हणल्यावर ह्याच्यातला परत 1 झिरो कट करायला लागेल. मग येईन तिथे 10. तर याने आपण 3 उत्तर काढू शकतो. हा खालचा, ही वरची पट्टी सोडून जी खाली राहील तो असतो फरक. वरची पट्टी म्हणजे सरळ व्याज. फरक कशातला? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजला फरक. आणि हे पूर्ण म्हणजे चक्रवाढ व्याज. बघा, 100 आणि 100 200, 200 सरळ व्याज, या दोघातला फरक येईन 10, आणि ह्या सगळ्यांची बेरीज केली ती म्हणजे 210. हे आलं चक्रवाढ व्याज. अजून एक ट्रिक आहे. तर बघा, ही ट्रिक काय करायचं की आता 2 वर्ष आहे ना, मग 11 गुणिले 11 किती येईन? 121. 121ला आपण या उभ्या पद्धतीने लिहून घ्या, आणि खाली झिरो घ्या. जेव्हा 2 वर्ष असतील तेव्हाच खाली झिरो घ्यायचा आहे. जेव्हा 3 वर्ष असतील तेव्हा ते तसंच राहून द्यायचं. मग बघा, जो 1 नंबरला असतो ती असते मुद्दल. खाली किती डिजिट राहिले? 3. मग 3 डिजिटवर झिरो द्यायचा. 1000 आले आपले मुद्दल. आता जे सरळ व्याज आहे
ते 2 नंबरला खाली किती डिजिट राहिले 2 डिजिटवर 0 दिला 200 200 आलं आपलं सरळ व्याज. हे दोन अंक म्हणजे आपला असतो फरक. तो फरक झाला 10 आणि हे सरळ व्याज ते फरक हे असतं आपलं चक्रवाढ व्याज. तर ही ह्या ट्रिकचे थोडे नियम आहे. ही ट्रिक फक्त जर मुद्दल 1000 म्हणजे त्याच्या शेवटी 3 झिरो आले तरच लावू शकते. आणि सगळ्यात मेन ह्याचा जेव्हा दर 10% असतो तेव्हाच ही ट्रिक लागू शकते. ओके, तर पुढचं बघूया. ओके, लास्टची ट्रिक काय आहे? आपले 1000 लिहून घ्यायचे, चौकोन करायचा, किती वर्ष आहे 2, मग इथं 1 वर्ष दाखवायचं आणि इथं 1 वर्ष दाखवून द्यायचं. तर बघा 1000चे 10% काढायचे येतील 100. हे पहिले वर्ष 100, दुसरं वर्ष 100. आता पहिल्या वर्षी काही व्याज लागत नाही म्हणून तिथं काहीही लिहू शकता, रिकामे सोडून द्या किंवा प्लस लिहा किंवा एक्स लिहा, काही लिहा, पण रिकामे सोडणं चांगले. परत ह्या 100चे 10% काढा, ते येतील 10. मग तेच हे पहिल्या पट्टीची बेरीज म्हणजे सरळ व्याज. ही दुसरी पट्टी जेवढा काय असेल तो असतो फरक, म्हणजे दुसरी पट्टी म्हणजे खाली जेवढं जाईल तेवढं. हे खालचं सगळं असतं फरक. पहिली पट्टी सोडून जेवढं उरतं तेवढं सगळं फरक. आणि हे सगळं मिळून ते आलं 210. ते म्हणजे असतं चक्रवाढ व्याज. आपण चक्रवाढ व्याजच्या 5च्या 5 ट्रिक्स आज आपण पाहून गेलेलो आहोत. तर धन्यवाद.